नमस्कार, मी डॉक्टर नेत्रा. वुमन सिरीज आपण कालपासून सुरू केली. त्या वुमन सिरीजमध्ये आज आपण बघणार आहे मेनार्के. मेनार्के म्हणजे काय? मुलीला पहिल्यांदा येणारे जे पिरियड्स असतात त्याला मेनार्के असे म्हणतात. तर पहिली गोष्ट, आपण मेनार्के, पिरियड्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? तर आपण निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गाचा एक भाग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी प्रजननासाठी आणि तुमची जी ह्युमन स्पेसीज आहे ती कंटिन्यू ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की अगदी नॅचरल गोष्ट आहे, निसर्गानं दिलेली गोष्ट आहे, नैसर्गिक होणारी गोष्ट आहे, तेव्हा ती त्या नैसर्गिक पद्धतीनंच व्हायला पाहिजे. तर नैसर्गिक पद्धतीनं व्हायला पाहिजे म्हणजे काय? जेव्हा पिरियड्स, कुठलेही पिरियड्स असू देत, मग ते मुलीचे पहिले येणारे पिरियड्स थोडेसे प्लस मायनस असू शकतात, त्याच्यामध्ये थोडे डेट्स, फ्लो किंवा एक कंटिन्युटी ह्याच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो. पण जेव्हा ते पिरियड्स रेग्युलर होतात तेव्हा ते पिरियड्स अगदी नॅचरल पाहिजेत. नॅचरल म्हणजे आपण साधारण युरिन पास करतो, स्टूल्स पास करतो किंवा भूक लागते, तहान लागते, ह्या इतक्या साध्या गोष्टी आहेत, तितक्याच अगदी साध्या पद्धतीनं की त्या मुलीला जाणवणारही नाही, त्या स्त्रीला जाणवणारही नाही की तिचे पिरियड्स चालू आहेत, ह्या पद्धतीनं पिरियड्स नेहमी पाहिजे. आता आपण पिरियड्सबद्दल, मेनार्केबद्दल 2 सेक्शनमध्ये बोलणार आहे, एक नॉर्मल आणि एक ॲबनॉर्मल. आता नॉर्मल पिरियड्स, नॉर्मल मेनार्के फर्स्ट टाईम केव्हा येतात? साधारण एज ग्रुप काय आहे? तर साधारण 12 ते 15-16 ह्या एज ग्रुपमध्ये मुलींच्या साधारण तिचे पहिले पिरियड्स यायला पाहिजेत. पहिले पिरियड्स जेव्हा येतात तेव्हा साधारण थोडंसं पेन किंवा त्याच्याबद्दल थोडी भीती वाटणं, कारण जरी त्यांना स्कूलमधून, आईकडून, मैत्रिणीकडून ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या तरी जेव्हा ती मुलगी स्वतः त्याचा अनुभव घेते तेव्हा ती थोडीशी त्याच्यामध्ये कन्फ्यूज होणं, घाबरणं, नर्वस होणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर इट इज कम्प्लिटली नॉर्मल. आणि जसे 2-3 पिरियड्स जातात तशी ती मुलगी त्या पिरियड्सना ॲडजस्ट होते. तिच्या लक्षात येतं की ह्याचा पॅटर्न काय आहे, ह्याच्यामुळं माझ्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, ह्याच्याबरोबर मी कशा पद्धतीनं राहू शकते, आणि मग ती मुलगी त्याच्याबरोबर ॲडजस्ट होते. आता जनरली मी तुम्हाला सांगितलं की मेनार्के म्हणजे पहिले पिरियड्स येण्याच्या आधीचे सायन्स अँड सिम्पटम. साधारण त्या पिरियड्स समजा आता येणार आहेत साधारण वर्ष, 1.5 वर्षात, तर ते आधी 1 वर्ष मुलीची उंची सडन वाढते, त्याच्यानंतर ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते, त्यानंतर प्युबिक हेअर्स आणि आर्मपिटमध्ये हेअर तुम्हाला दिसायला लागतात, चेहऱ्यामध्ये बदल होतो, स्किनमध्ये बदल होतो, घाम जास्त यायला लागतो, टी झोन हा जो आहे तो सतत ऑइली दिसायला लागतो, मुलीच्या वागण्यामध्ये बदल होतो. जी मुलगी आत्तापर्यंत बिनधास्त खेळत होती, कशी उड्या मारत होती, कशी वागत होती, त्या मुलीमध्ये तुम्हाला थोडे फिमेल म्हणजे एक आपण म्हणतो ना स्त्री सुलभ गोष्टी, की बसून मग गॉसिपिंग करणं किंवा मी कशी दिसतीये सतत आरशामध्ये बघणं, हा ड्रेस छान आहे का, तो ड्रेस छान आहे का, आई काय करते मग तिच्यासारखं करायला सतत बघणं, तर ह्या गोष्टी जास्त वाढायला लागतात आपल्याला, त्या रोजच्या आयुष्यामध्ये दिसायला सुरुवात होतात. स्किनमध्ये बदल होतात. मी जसं सांगितलं तुम्हाला, तर स्किनची काळजी काय घ्यायची, मेनार्के किंवा त्याच्या एक प्री मेनार्के आपण बघू 1 ते 1.5 वर्षाआधी आणि नंतर. तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या मुलीला एक साधारण माइल्ड सोप वापरत असता किंवा त्याच्यामध्ये अगदी बेबी सोपसुद्धा काही स्त्रिया वापरतात आपल्या मुलींसाठी. पण जेव्हा तुम्हाला हे चेंजेस दिसायला लागतात, तुम्हाला प्रॉपर क्लिन्झिंग होणारा सोप तिथं तुम्हाला वापरायचा आहे. माझ्या स्किनचे व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या मुलीची स्किन काय टाईपची आहे आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचा सोप किंवा फेसवॉश तिथं वापरायचं आहे. तर चेहरा आणि शरीर स्वच्छ होणारे सोप किंवा बॉडी वॉश किंवा फेसवॉश तुम्हाला वापरायचे, की ज्याच्यामुळं तिची ऑइली त्वचेवर नंतर जे ॲक्ने येतात किंवा अस्वच्छतेमुळं जे ॲक्ने येतात ते ॲक्ने येणार नाहीत आणि त्या मुलीला एक सोशल लाईफमध्ये, कारण आपण कितीही म्हणलं तरी त्यांचं दिसणं ह्या गोष्टीवर खूप जास्त लक्ष असतं, ते खूप नॅचरल आहे. आणि जर तिला त्याची आवड असेल तर आपण त्या आवडीचा आधार घेऊन तिला योग्य पद्धतीचं न्यूट्रिशन, योग्य पद्धतीचा व्यायाम, योग्य पद्धतीचं क्लिनिंग, हे सगळ्या गोष्टी तिला समजावून सांगू शकतो. आता सध्या पिरियडसाठी खूप गोष्टी अवेलेबल आहेत. माझा पुढचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी करणार आहे स्पेसिफिकली. तर मुलींसाठी ह्या कोणता ऑप्शन बेस्ट आहे हेही मी त्या व्हिडिओत सांगणार आहे. पण आत्ता सध्या मला जो बेस्ट ऑप्शन अवेलेबल वाटतो मुलींसाठी तो आहे पिरियड पॅन्टीज. त्या अतिशय वापरायला कम्फर्टेबल आहेत, रियुजेबल आहेत, नेचर फ्रेंडली आहेत, पॉकेट फ्रेंडली आहेत. तर आत्ता मी ते सजेशन देते आहे. उद्या मी त्याच्यावर एक व्यवस्थित डिटेल व्हिडिओ करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती नक्की कळेल. आता बऱ्याच स्त्रिया विचारतात की मेनार्के झाल्यानंतर जे हेअर ग्रोथ असती
तर त्याचं क्लिनिंग कसं करायचं किंवा त्याच्यासाठी काय वापरायचं. काही स्त्रिया केमिकल बेस्ड क्रीम्स वापरतात, काही स्त्रिया म्हणजे मुलींना रेकमेंड करतात, काही स्त्रिया रेझर्स वापरतात किंवा काही घाबरून कोणत्याच पद्धतीचं क्लिनिंग करत नाही. तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. का? एकतर केमिकल बेस्ड तुम्ही काही वापरू नका, कारण ती जागा अतिशय नाजूक आहे, अतिशय प्रोन टू कुठलंही इरिटेशन होण्यासारखी आहे. त्यामुळं केमिकल बेस्ड काही वापरू नका. त्याच्यामुळं तिथल्या स्किनचं इरिटेशन होऊन आर्मपिट्स, प्युबिक एरियाचा स्किन कलर चेंज होतो, इरिटेशन होतं. दुसरी गोष्ट, रेझर का नाही वापरायची. तुम्हाला तिथं त्या पद्धतीची हेअर ग्रोथ काही कारणासाठी निसर्गानं दिलेली आहे. कशासाठी? तर तो एरिया प्रोटेक्टेड राहावा, तिथं जास्त इन्फेक्शन्स जाऊ नये, तिथला एरिया स्वच्छ राहावा, ह्याच्यासाठी निसर्गानं स्वतः व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. मग तुम्ही तिथं स्वच्छ राहण्यासाठी काय करू शकता? ट्रिमर इज द बेस्ट ऑप्शन. तुम्हाला ट्रिमर्स मिळतात की जे रेझरसारखे हेअर रूट्स डॅमेज करत नाहीत, ते फक्त हेअर स्ट्रिम करतात, त्याचे हेअर रूट्स जे असतात ते इंटॅक्ट राहतात, ते एक्सपोज होत नाहीत. त्याच्यामुळं हेअर रूट्सला होणारे इन्फेक्शन, इरिटेशन, तो होणारा त्रास तुम्ही ह्या ट्रिमरनी थांबवू शकता. तर आय वूड रेकमेंड यू शुड यूज ट्रिमर्स फॉर द क्लिनिंग. आता अजून एक विचारलं जातं की वजायनल एरियामध्ये, प्रायव्हेट एरियामध्ये क्लिनिंगसाठी हल्ली खूप वॉश निघालेले आहेत. मग त्याच्यामध्ये एक वी वॉश आहे, अजूनही अनेक प्रकारचे वॉश आहेत. तर ते मग बायका सडनली वापरायला सुरू करतात किंवा अनेक स्त्रियांमध्ये इचिंग असते किंवा काही इन्फेक्शन असतं, फंगल इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं. तर अशा स्त्रिया मग ते वी वॉश किंवा असे वॉश किंवा खूप जास्त साबणाने तो एरिया वॉश करणं, खूप गरम पाण्याने वॉश करणं, असं काहीतरी एक्स्ट्रीम करतात. तर तसं काहीही करू नका. मी तुम्हाला म्हणले, निसर्ग त्याच्या स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. तर आपला प्रत्येक स्त्रीचा जो प्युबिक एरिया आहे तो सेल्फ क्लिनिंग आहे. तो स्वतःला स्वच्छ ठेवतो. तुम्हाला तिथं एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही आहे. रोजच्या आंघोळीमध्ये जे काही आपलं नॉर्मल वॉशिंग आहे तेवढंच वॉशिंग करणं अपेक्षित आहे. जास्त साबण लावणंसुद्धा त्या जागेला अपेक्षित नाही आहे. कशासाठी? कारण जेव्हा आपण समजा तुम्हाला हात, आपण अगदी सोपे उदाहरण घेऊया, हात. तुम्ही हात तुमच्या निसर्गानं छान आपोआप स्वच्छ होणारे हात दिले, तिथं काही करायची गरज नाही. तुमच्या हातावर छान सगळे गुड बॅक्टेरिया आहेत आणि तुम्ही ते सतत धुताय, एक्स्ट्रीम डेटॉलनं धुताय, अजून कशानं धुताय, काय होणार तुमच्या हाताला? ते चांगले बॅक्टेरियासुद्धा मरून जाणार, तुमचे हात कोरडे होणार आणि कोरडे होऊन त्याला क्रॅक्स पडतात आणि क्रॅक्स म्हणजे ती स्किन तुमची ओपन होती आहे बाहेरच्या बॅक्टेरियांना इन्फेक्ट करण्यासाठी. तर ती सेम गोष्ट पूर्ण प्युबिक एरियामध्ये होते. तुम्ही स्वतःहून इन्व्हाइट करताय बॅड बॅक्टेरियांना आणि की इन्फेक्शन ये बाबा, इन्फेक्शन होऊ दे आता. कारण का? तुम्ही गुड बॅक्टेरियांना मारताय आणि त्याच्यामुळं तिथलं जे नॅचरल प्रोटेक्शन जातं. त्यामुळं काय करायचं आहे, अगदी कमीत कमी सोप आंघोळ करताना यूज करून नॉर्मल वॉशिंग आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट, अजून एक अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच स्त्रियांचे अंडरगार्मेंट्स हे उन्हात कडकडीत वाळवलेले नसतात. हे या मुलींच्या बाबतीत सुद्धा होतं. उन्हात कडकडीत वाळवले नसल्यामुळं त्याच्यामध्ये दमटपणा राहतो, ओलसरपणा राहतो आणि तो ओलसरपणा तुम्हाला फंगल इन्फेक्शन, इचिंग, अनइझीनेस ह्या सगळ्या गोष्टीकडे लीड करू शकतो. त्यामुळं स्वच्छ उन्हामध्ये तुमचे अंडरगार्मेंट्स वाळत टाका. तुमच्या इथं तशी जर सोय अवेलेबल नसेल तर तुम्ही सरळ इस्त्री करा. त्या हीटनं तिथले जे काही ह्युमिडिटी आहे किंवा ती काही तिथं फंगल ग्रोथ झालेली आहे ओलसरपणामुळं, ती तिथली निघून जाईल आणि तुम्ही स्वतःहून कुठल्याही इन्फेक्शनला चुकीच्या सवयीमुळं आमंत्रण देणार नाही. ठीक आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. न्यूट्रिशन काय द्यायचं आहे मेनार्की असलेल्या मुलींना? तर भरपूर चांगले पदार्थ खायला द्यायचे आहेत. तिला बसून शांतपणे समजावून सांगा की तुझी स्किन आत्ता डेव्हलप होती आहे, तुझे हेअर्स आत्ता डेव्हलप होत आहेत, जी काही उंची तुझी वाढणार आहे, जी काही जेनेटिक स्ट्रक्चर तुझं आता सेट होणार आहे, जे काही बिल्डअप तुझं सेट होणार आहे, हेच आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळं आत्ता स्पेसिफिकली तू हे न्यूट्रिशियस फूड सगळं खा. आता न्यूट्रिशन बाबतीत मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की प्रोटीन बेस्ड आपलं डाएट पाहिजे आहे.
प्रोटीन जास्त, कार्बोहायड्रेट्स कमी, फॅट त्याच्यापेक्षा कमी आणि फ्रेश फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्याला भरपूर खायचे. पॅकेट फोडून रेडी टू मिक्स, रेडी टू सर्व, रेडी टू अप्लाय हे आपल्या घरात अजिबात आणायचं नाही. आता ह्या सगळ्या झाल्या नॉर्मल पिरियड्सच्या बाबतीत गोष्टी. अजून एक गोष्ट, बऱ्याच स्त्रिया अजूनही मुलीला पिरियड झाले की नाही बाहेर जाऊ नको, खेळू नको, आता तुला खेळायला असं फिजिकली जे चॅलेंजिंग म्हणजे पळणं आणि किंवा काही जे काही मुलींचे खेळ असतात, मुलांचे खेळ असतात, हे आता तू खेळू नको, पिरियड्स असताना अगदी बसून राहा, काही करू नकोस, तू रेस्ट घे. असलं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते सगळ्या आयांना, असलं तुमच्या मुलींच्या मनामध्ये काहीही घालू नका. एकतर पिरियड्स ही अगदी सामान्य नॉर्मल गोष्ट आहे. त्याचा टॅबू म्हणजे असं काहीतरी हे वेगळं आहे आणि आता काहीतरी विचित्र चालू आहे आणि घरामध्ये मला पिरियड झाले, आता माझं कसं होणार, काय त्रास आहे हा महिन्याचा, दर महिन्याला आम्हालाच हा त्रास असतो, पुरुषांना काहीच नसतं, डोक्याला तापच आहे, असं तुम्ही बोलू नका. कारण पहिली गोष्ट, हा डोक्याला ताप नाही आहे, ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. तुम्हाला जर त्याचा त्रास होत असेल आणि तुम्ही जर अंगावर काढत असाल तर ती तुमची चूक आहे. तुम्ही जाऊन डॉक्टरांना भेटा. तुमच्या मुलीच्या मनामध्ये पिरियड्सबद्दल निगेटिव्ह इमेज बनवू नका. हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. तुम्ही जर तोच निगेटिव्ह स्टिग्मा तिला दिला की पिरियड्स म्हणजे काहीतरी खराब, पिरियड्स म्हणजे बाद, तर ती मुलगी आयुष्यभर ते डोक्यात घेऊन जगणार आहे. पिरियड्सपासून तुम्हाला सुटका नाहीच आहे. पण जे दर महिन्याला तुमचे जे काही 4-5 दिवस असतील तेही ती मुलगी विनाकारण आता माझे पिरियड झाले, आता मला ग्लूमी राहायला पाहिजे, आता मला रेस्टच घ्यायला पाहिजे, काही गरज नाही आहे. अगदी नॉर्मल पिरियड्स ज्या कुठल्याही मुलीला विचारायचे नॉर्मल पिरियड्स आहेत, तिला जाणीवसुद्धा नसते की आपले पिरियड्स चालू आहेत, इतके सहज पद्धतीनं ते होतात. त्यामुळे पहिली गोष्ट तर पिरियड्सबद्दल कुठलीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या मुलीच्या डोक्यामध्ये घालायची नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्च्युली पिरियड्स असताना मुलींनी वॉकिंग, खेळणं हे सगळं करायला पाहिजे. का, ह्याच्यासाठी कशासाठी करायला पाहिजे, कारण तुम्ही जर भरपूर खेळायला दिलं मुलीला तर जो सप्लाय आहे, ब्लड सप्लाय मसल्सना, प्युबिक मसल्सना, पूर्ण जे ओटीपोट म्हणतो आपण, त्याला छान पद्धतीनं होतो आणि त्यामुळं मस्क्युलर क्रॅम्प्स आहेत किंवा सतत असं डल दुखणं आहे, हे सगळं पूर्णपणे कमी येतं. त्यामुळं पिरियड्स म्हणजे एक 4 महिन्यातले 4 दिवस काहीतरी विचित्र वागण्याचे दिवस असं काहीतरी तुमच्या मुलीच्या डोक्यामध्ये घालू नका आणि तुम्हीही असं वागू नका. त्यामुळे पिरियड्स ही एक डेफिनेटली गिफ्ट आहे पूर्ण स्त्रियांसाठी, जर तुम्ही त्याला छान पद्धतीनं हँडल केलं तर. ठीक आहे, हे झालं आज नॉर्मल पिरियड्सबद्दल. ॲबनॉर्मल पिरियड्सबद्दल पटकन सांगते तुम्हाला. ॲबनॉर्मल पिरियड्स म्हणजे एकतर खूप लवकर येणारे 7 ते 11 या वयामध्ये, किंवा जर 15 वर्षाची मुलगी झाली आणि तिच्यामध्ये काहीच साईन्स अँड सिम्पटम दिसत नसतील तर ह्या दोन्ही वेळी तुम्हाला डॉक्टरना भेटायचं आहे. दुसरी गोष्ट, फ्लोच्या बाबतीत फ्लो अजिबात होत नसेल, पहिलं वर्ष थोडं प्लस मायनस चालू असतं, पण तरी फ्लो अजिबात होत नसेल, मुलीचं खूप पोट दुखत असेल किंवा फ्लो खूप जास्त होत असेल, 8-10 दिवस चालूच आहे, फ्लो जास्त आहे, खूप जास्त गाठी पडत आहेत, खूप जास्त दुखतं आहे, फ्लोला वास येतो आहे, त्यावेळी तिला फीवर येतो आहे किंवा असे काही ॲबनॉर्मल सिम्पटम असतील, इमिडिएटली डॉक्टरना भेटा. ही लगेच गोष्ट सॉल्व्ह होते आणि पिरियड्स लगेच नॉर्मलाइज 1-2 महिन्यात होऊन जातात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलीला जेव्हा तुम्ही हे सगळे टाबू कशामुळे येतात तर का स्पॉटिंग होईल, काहीतरी त्रास होईल आणि मग ते दिसेल आणि मग त्या मुलीला सोशली थोडं ऑकवर्डनेस येईल. तर ह्याच्यासाठी मुलीला तुमच्या योग्य पद्धतीचा पिरियडसाठी जे काही टूल देणार आहे ते योग्य पद्धतीचं द्या. त्याच्याबद्दल मी उद्या इन डिटेल सांगणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी सुद्धा आणि तुमच्या मुलीसाठी सुद्धा कोणत्या पद्धतीचं पिरियडसाठी तुम्ही गोष्ट वापरू शकता की जी तुमच्या तिथल्या स्किनसाठी, तुमच्या हेल्थसाठी, नेचरसाठी आणि पॉकेटसाठी सगळ्यासाठी फ्रेंडली असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पिरियड इज अ ब्लेसिंग, ते ब्लेसिंगच आहे आणि ते तशाच पद्धतीनं राहू द्या. मुलींना त्याच्याबरोबर छान जगू द्यात, मुलींना त्याच्याबरोबर छान ब्लूम होऊ द्या आणि
तुम्हाला काही शंका असतील तर मला डेफिनेटली सांगा. मी त्या इन्क्लूड करेन सगळ्या माझ्या व्हिडिओमध्ये आणि जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.